नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या यूट्यूब चॅनलवरती। आम्ही आलो होतो पालघर कोकण रेंज गेमसाठी। मी म्हटलं पालघरला आलोय तर बीच बघावा। आम्ही निघालो आता पालघरच्या बीचला, म्हणजे चिंचणी बीच। चाललो आम्ही पण आता 24 and 31 24 बाय बाय। पोलीस लवकर आवरेना, त्यामुळे आम्ही दोघी निघालो पुढे। बाकी सर्वजणी पण आम्हाला जॉईन झाल्या बीचला जाण्यासाठी। फायनली ही आमची गँग आली आहे इकडं आणि काही पोहोचले। रिक्षा शोधत होतो पण शेवटी भेटली टमटम। हेच आमचे गुणवान मैत्रिणी। जसं की आमच्याकडे या गाडीला टमटम म्हणतात, सातारा साईडला कोणी वडाप म्हणतं, तसं तुमच्याकडे या गाडीला काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा। भरली का निघाली आपली टमटम बीचच्या दिशेने। आणि तुम्हाला समोर हा जो रोड दिसतोय ना, तो समोरच म्हणजे रोडच्या समोरच जे आहे ना आपलं डेस्टिनेशन चिंचणी बीच। आपल्या टमटमवाल्या दादाने आपल्याला सोडलं बीचच्या कडेला। बघा यांना दमच नाहीये, लगेच आमच्या पण पुढे निघाले। त्यांना कुठं न्यावा का नाही असं वाटतं। हा कर आता कर। घेतलं ना हे बघ ना। अजून आम्ही बीचला आलेलो आहे पण इथे काय पाणीच दिसत नाही आम्हाला। सुजाता मॅडम ब्लॉग करतात पण आम्हाला काही समजत नाही। आम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करतो। ह्या बोटीत जायचं का बस? चला आपण आलोय पुढं, कपडे देखील चेंज केले आणि चाललोय आता पाण्यात डुबकी मारायला। जसं आम्ही पुढं आलो तसं बाकीच्यांनी पण फास्ट गेटअप केला आणि लगेच झाली फोटो व्हिडिओला सुरुवात। बाकीचे थांबलेत, आम्ही दोघी चाललोय। पाणीच नाही भेटली। मग आम्ही बीचवर खेळत होतो कांदापुडी। आता तुमच्याकडे या खेळाला काय म्हणतात नक्की सांगा। माझी आली बारी उडी मारायची। म्हटलं आता या दिव्याला समुद्राचं पाणीच नसते। जसं पाण्यात तोंड बुडवलं तसं माझ्या मागे लागली। मग काय सगळ्यांची पळापळ सुरू झाली। हे बघा यांचं झालं मस्ती सुरू। मोबाईल कोण सांभाळणार आणि पाण्यात पण उतरणार। तेवढ्यात बारकीने बांगडा करायला सुरुवात केली। बांगडा म्हणजे आपलं पंजाबचं। आमची लाडकी अंकिता सर्व व्हिडिओ काढत होती। पाण्याचं एक थेंब पण तिला शिवलेलं नव्हतं। मग सुरू केलं तिला पाण्यात बुडवलं। हे नेमकं असं का करत होते मला देखील नाही समजलं। असं उचलून घेतलेलं त्यांना बघितल्यावर अंकिताला म्हटलं मला पण उचलून घे। अंकिता बसली खाली आणि मी तिच्या खांद्यावर। पहिल्यापेक्षा आता थोडं वजन वाढलं, त्यामुळे माझं वजन तिला काही झेपेल। त्यामुळे मी घेतली खाली उडी मारून। नंतर त्याने मला पाठकुळे घेतलं, जसं लहान बाळाला घेतात तसं। प्रॉपर पालघर जिल्ह्याचे असल्यामुळे ते आम्हाला समुद्राच्या पाण्यात लाटांमध्ये पोहून दाखवलं। त्यानंतर एकेकाला पाण्यात भिजून खूप मजा केली। नंतर ते हात पाय जंप करून फोटो काढायचा होता। त्यासाठी निघालो सर्वांसोबत, पण काही मेळ बसाना।
बऱ्याच दिवसानंतर पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यावर पुन्हा डोकं कोरडं केलं. सर्वजणी पाण्यातून बाहेर आल्या, हात पाय कोरडे केले, कपडे बदलले, फ्रेश झाले. लक्षात ठेव, तुम्हाला घेतलं नाही. घेतलं तुला सगळ्यात पहिल्यांदा घेतलं. चिंट्या व्हिडिओ चालू आहे. मी खाली रेतीवरती आपले आयडी काढलं इंस्टाग्रामला असंच आयडी आहे आपलं. सर्च करा, तिकडे पण फॉलो करा. ह्या अशा प्रकारचं मातीवरती काहीतरी तयार झालं. दिल थोडा टेढ़ा मेढ़ा हो गया. त्यानंतर या भाऊनी समुद्राच्या पाण्याची शेवपुरी ऑर्डर केली. तेच सगळ्यांनी मोबाईल मध्ये मुडके घालायला सुरुवात केली आणि मी त्यांचे व्हिडिओ घ्यायला. त्यानंतर तिथून निघालो रूमला आलो, जेवण वगैरे आणि पुन्हा जायचं होतं आपल्याला संध्याकाळी मॅच साठी. हा होता बीच कडे जायचं रोड आणि आता आम्ही चाललोय रिटर्न वापस. बाय 24 वेलकम 25. ही मुलींची खो खो सुरू होतं. त्यात गुलाबी शर्टवाली मुली खरंच खूप अप्रतिम खेळत होती. सुरू झाली आमची कबड्डी मॅच. आमचा एक टीम मेंबर आउट झाला. राईट कॉर्नर गुलाबी शर्ट आणि पाठीवर 10 नंबर होय ती मीच. सांगायची गरज नाही कारण तुम्ही सर्वांनी इन्स्टावरती माझा व्हिडिओ बघितलाच असेल. ज्या खेळाडूला मी पकडलं त्या देखील खूप जबरदस्त खेळाडू आहे. एका टाइमला त्यांनी देखील मला आउट केलं होतं. मला दिसलं असेल त्यासाठीच मी व्हिडिओ स्लो केलाय. आणखीन एक व्हिडिओ बघा. आमच्या प्लेयरनी एंट्री टाकल्यानंतर जेव्हा त्याचा हात रेषेला लागला त्यानंतर या खेळाडूने कशा प्रकारे अंगावरती उडी घेतली हे देखील तुम्हाला दिसलंच असेल. खूप छान खेळतात, हो की नाही? त्यानंतर त्या पुन्हा एंट्री मारायला आल्या व मी राईट कॉर्नर त्यांना पकडायला गेले. पण त्या आपल्यामध्ये आम्हाला दोघींना पण कळालं नाही, दोघींचा पण तोल सावरला नाही, त्यामुळे दोघी पण खाली पडलो. सर्व गेम आवरल्यानंतर मस्तपैकी गाडी काढली. नवीन वर्षाचे स्वागत करायचं होतं त्यामुळे केक आणायला गावात गेलो. केक आणला, कॅन्डल देखील आणल्या. बाकीच्या रूममेट बेनवरती पेटून केकच्या बाजूने ठेवत होत्या. त्यानंतर मी फ्रेश होऊन आवरून येऊन बसले. तेव्हा घड्याळात झाले 11:55. 11:55 मध्ये फायर कॅन्डल पेटवलं, हँडमेड फटाका फोडला, केक कापून 31st साजरा केला. त्यानंतर एकमेकांच्या तोंडात केकचा घास भरवत लवकर केकचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर एकमेकांच्या तोंडात केकचा घास भरवत लवकर केकचा कार्यक्रम आटोपला. मग आमचा चिंट्या खूप नाचायच्या तयारीत होता आणि त्याला जोड बारी. त्या दोघा तिघांना नाचताना बघून मग सगळेच नाचायला सुरुवात झाली.
मधील प्रत्येक जण कर्तव्यनिष्ठ कर्मचारी आहे आणि प्रत्येकाचं दैनंदिन काम हे ताणतणावातच आहे. भांडण, मारामाऱ्या, शिवीगाळ शब्द कानावरती पडत असतात. आज ते सर्व काही विसरून सर्वजण आनंदाने एकत्रित सहभागी झाले. थोडस नाचलो, आनंद व्यक्त केला आणि मी देखील त्यांच्यामध्ये सहभाग घेतला. छान वाटलं हे सगळं. ते कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, सर्वजण एकत्रित आनंदाने नाचत होते, बागडत होते. ताणतणावमुक्त हा 31st साजरा झाला. आणि शेवटचा दिवस आला. कार्यक्रमाचा खूप छान समारोप देखील झाला. आता वेळ आली आपल्या परतीच्या प्रवासाची. आता प्रत्येक जण आपल्या ठिकाणी आपल्या कामावर पुन्हा उद्यापासून कार्यरत होणार होता. तेव्हा उद्याचं काय होणार या विचारात मी तिथे रिटर्न निघाले होते. त्याला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या कुटुंबासोबत आनंदी राहा. जेवढे जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देता येईल तेवढा द्या.